स्वयंपाकात कामी येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. गिरणीतून पीठ दळून आणल्यावर ते सर्व एकदा चाळून ठेवावे. असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळ्या करू शकतो. पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही. पीठ चाळून झाल्यावर उरलेला जो कोंडा असतो तो एका भरणीत भरून ठेवावा. पाहिजे त्यावेळी त्याचे छान मुटके करू शकतो. हे मुटके चवीला छान लागतात. या कोंड्यामध्ये फायबर व इतर जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. पिठाच्या डब्यात 1 वाटी टाकावी. 1 वाटी पिठात 2 मध्यम पोळ्या होतात. जेवढ्या पोळ्या पाहिजेत त्या प्रमाणात वाटीने पीठ मोजून घ्यावे. तांदूळ धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी. कीड लागणार नाही. मटकी, वाटाणा, हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी. केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते. तूर डाळ उन्हात वाळवू नये. रवा भाजून ठेवल्यास आळी होत नाही. भगर फ्रीजमध्येच ठेवावी. खसखस फ्रीजमध्येच ठेवावी. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा. पदार्थ छान फुलून येतो. हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही. स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो करडई, शेंगदाणे, सूर्यफूल, राईस ब्रॅन, ऑलिव्ह ऑइल असे वापरावे. पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलच वापरावे. खीर, बासुंदी, तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅस जवळ उभे राहावे लागते. हे टाळण्यासाठी त्यात एखादी जड स्वच्छ वस्तू टाकावी, म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल. हेल्थ कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून खावे. उदाहरणार्थ पॅटीस, वडे हे नॉनस्टिक तव्यावर थोड्याशा तेलात भाजून घ्यावे. वडा, सांबर, बटाटा वडा हे पदार्थ आप्पे पात्रात शिजवून घ्यावे. रसम सोबत खावे. पातळ पदार्थ खाल्ले की पोट